मी आदित्य आणि त्या दिवशी मी तुम्हाला म्हणलं होतं आपली गाय आजारी ही खात नव्हती, तर हिला एक लय मोठा आजार झाला होता, गुचिड ताप. ते इंग्लिशमधलं नाव मला माहिती पण मी विसरलो. तुम्हाला उद्याच्या ब्लॉगमध्ये सांगेल मी, मग तुम्ही सर्च करून बघा. असे मग 3 दिवसमध्ये गेले, आपण त्याकडे लक्षच नाही दिलं, आम्हाला वाटलं फुगली म्हणून. ते पारशी वेट स्टेजला गेली, तिला झाला आहे 8,000 रुपये खर्च. पहिल्या दिवशी 3, नंतर 2, परत आता 2, 7-8 हजार रुपये खर्च झाला तिला. आता झाली ती नीट. आज शेवटची ट्रीटमेंट होती, दिवस होता. त्याला लिव्हर टॉनिक, रक्तवाढीच्या गोळ्या आणि पावडर नाजूक लिक्विड आहे चालू आहे. आता खायला लागली पण एवढं नाही खाते. आणि तिच्या संगच आपल्या ह्या गायला एका मस्टडीत झालता तिला. आता तो बी कवर झाला, तो एकाच दिवशी कवर झाला, एकाच इंजेक्शनमध्ये. एवढं नव्हतं, लय सूज होती फक्त त्यामुळं. तर आता दोन्ही गाया झाल्यात आपले क्लिअर. आणि हेच डेअरी फार्ममध्ये थोडंफार चालू राहतं. आपल्या लय दिवसातून गाय आजारी पडल्या होत्या, एवढ्या आजारी नाही पडत आपल्याला माहिती असल्यामुळं. पडले तरी आम्ही लगेच लक्ष देतो. आणि हे थोडं हे झालं. तर आजच्या ब्लॉगमध्ये एवढंच. तुम्हाला ब्लॉग आवडला असेल तर आपल्या यूट्यूबला फॉलो करा आणि इंस्टा पेजला सबस्क्राईब करा.